महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी अतिदुर्गम भागात कारवाई करत तब्बल 480 किलो गांजा जप्त केला आहे। या गांजाची किंमत सुमारे 24 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। शिरपूर तालुका पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अतिदुर्गम असलेल्या टिटवापाणी परिसरात ही कारवाई करण्यात आली। वन विभागाच्या जमिनीवर 2 संशयित व्यक्तींनी गांजाची लागवड केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय। पोलिसांनी छापा टाकत मदन भरतसिंग पवरा आणि अमित धावण्या पवरा दोघेही राहणार टिटवापाणी परिसर तालुका शिरपूर यांच्याकडून एकूण 480 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त केला। जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 300 किलो गांजाची अंदाजे किंमत 15 लाख रुपये तर 180 किलो गांजाची किंमत 9 लाख रुपये आहे। अशा प्रकारे एकूण 24 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे।